UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। महाविकास आघाडी सकाळी 11 वाजता पुणे मेट्रोचं उद्घाटन करणार। उद्घाटनाला उशीर होत असल्यानं प्रवाशांचे हाल होत असल्याचा आरोप। मेट्रो स्टेशन परिसरात पोलीस बंदोबस्त। पंतप्रधान मोदी रविवारी पुणे मेट्रोचं ऑनलाईन उद्घाटन करणार। भेडेवाडा राष्ट्रीय स्मारकाचंही मोदींच्या हस्ते भूमिपूजन होणार। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा आज निकाल। थोड्याच वेळात मतमोजणी सुरू होणार। ठाकरे गटाची युवा सेना आणि एबीव्हीपीमध्ये लढत। राज ठाकरे आजपासून 2 दिवस विदर्भ दौऱ्यावर। 11 जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार। अमरावतीत राज ठाकरेंचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर। शिंदे फडणवीस अजित पवार आज शिर्डी दौऱ्यावर। विखेंच्या शिर्डी मतदारसंघात महिला सशक्तीकरण मेळावा। 30 ते 40 हजार महिला कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचा अंदाज। अजित पवारांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज अहमदनगरमधील श्रीरामपूर बंदची हाक। शिवरायांच्या स्मारकासह श्रीरामपूर जिल्हा घोषित करण्याची मागणी। बदलापूर प्रकरणातील आरोपीच्या कुटुंबाची अंत्यसंस्कारासाठी वणवण। कळव्यानंतर अंबरनाथमध्ये अक्षयचा मृतदेह दफन करण्यास मनसेचा विरोध, तर कायदा सुव्यवस्थेचं कारण देत अंबरनाथ नगर परिषदेनेही परवानगी नाकारली। अक्षयचा मृतदेह दफन करायला जागा मिळत नसल्यानं कुटुंबाची हायकोर्टात धाव। मुंबई हायकोर्टात आज जागेसाठी अर्ज दाखल करणार। अक्षय शिंदेचे वकील अमित कटारनवरेंची माहिती। जामखेड तालुक्यातील SRPF केंद्राच्या लोकार्पणाच्या मुद्द्यावरून मोठा वाद। SRPF केंद्रात जाण्यापासून रोखल्यानंतर रोहित पवार आणि पोलिसांमध्ये झटापट। काही काळात तणावाचं वातावरण। धर्मवीर 2 सत्य घटनेवर आधारित सर्वांना आवडेल। धर्मवीर 3 येईल तेव्हा त्याची पटकथा मी लिहिणार। धर्मवीर 2च्या ग्रँड प्रीमियरच्या वेळी फडणवीसांचं वक्तव्य। केंद्रीय निवडणूक आयुक्तांचा 2 दिवस महाराष्ट्र दौरा। मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार रात्री मुंबईत दाखल। विधानसभा निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेणार। सुनील तटकरेंची केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या समितीवर नियुक्ती। सुनील तटकरे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू केंद्रीय समितीच्या अध्यक्षपदी। पुणे पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीवरील दाखल गुन्ह्यात कलमवाढ। पोलिसांकडून पुरवणी अहवाल बाल न्याय मंडळात सादर। रक्ताचे नमुने बदलण्यात सहभागी 2 आरोपींचा जामीनही कोर्टाने फेटाळला। 1 ऑक्टोबरपासून राज्यात 110 कापूस खरेदी केंद्र सुरू होणार। भारतीय कापूस महामंडळाची हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात माहिती। माडाच्या मुंबई मंडळाच्या यंदाच्या सोडतीत पुनर्विकास प्रकल्पातील 370 घरांना मागणी। योजनेतील ओशिवरातील एका घरासाठी 765 अर्ज। 546 अर्जदारांनी अनामत रक्कम भरली। कोलकात्यातील ऐतिहासिक ट्राम सेवा बंद करण्याचा राज्य सरकारचा निर्णय। नाराज ट्राम प्रेमींकडून आंदोलनाचा इशारा। समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्याचा मासेमारीवर परिणाम। समुद्रात सध्या वादळी परिस्थिती। 4 दिवसांपासून कोकण किनारपट्टीवरील मासेमारी ठप्प। अतिवृष्टीचा राज्यातील 12 जिल्ह्यांना फटका। 33,000 हेक्टरवरील पिकं पाण्यात। सोयाबीन, मका, उडीदसह कापूस, कांदा आणि भाजीपाल्याचं नुकसान। बिल्किस बानो प्रकरणी गुजरात सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली। दोषींच्या सुटकेवर राज्याविरुद्ध केलेल्या टिप्पण्या रद्द करण्याची याचिकेतून मागणी करण्यात आली। भारत विरुद्ध बांगलादेशमध्ये आजपासून दुसरा कसोटी सामना। पहिल्या सामन्यातील पराभवानंतर बांगलादेश रणनीती बदलणार, तर भारतीय संघ विजयी लय कायम राखण्यासाठी सज्ज। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।